नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एज्युमॉल मध्ये। आज आपण काय करणार आहोत, गणित या विषयामध्ये म्हणजे आपली जो टीईटीचा पेपर होता त्या टीईटीच्या पेपरमध्ये तुमचे 150 क्वेश्चन असतात बरोबर, किंवा 150 मार्काचा प्रश्न असतो, 150 प्रश्न असतात बरोबर। त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मार्काचं गणित असतं, 30 मार्काचं गणित असतं। तर आपण आज काय करणार आहोत, गणित तुमच्या टीईटीच्या 2014च्या पेपर मधला गणित हा विषय 30 मार्काचा, त्याच्यामधले आपण 30 च्या 30 क्वेश्चन आपण आज घ्यायचा प्रयत्न करणार आहोत बरोबर, किंवा मग 15-15 चे आपण काय करणार आहोत, 2 पार्ट करणार आहोत। 2000 मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं आहे, 2013 साली जो आपला तुमचा म्हणजे टीईटीचा जो पेपर झाला गणिताचा, तो आपण 2 लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे। तुम्ही बघू शकता आपण तो अपलोड पण केलेला आहे। आता आपण आज काय करणार आहोत, 2014 या साली पेपर क्रमांक 1 मधले गणिताचे जेवढे तुमचे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन घेणार आहोत। तर पहिला क्वेश्चन काय बघूया, डायरेक्टली पहिला क्वेश्चन करूया। खाली दिलेल्या पर्यायातील जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? आपल्याला काय दिले, 4 पर्याय दिले, त्या 4 पर्यायामधील जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? तर सगळ्यात पहिले आपल्याला काय माहित पाहिजे बरं, मूळ संख्या म्हणजे काय? सगळ्यात पहिले माहित पाहिजे आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय, तेव्हा आपल्याला जोडमूळचा अर्थ समजेल। तर मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला, लक्षात घ्या किंवा लिहून घ्या, ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या। म्हणजे त्या संख्येला त्या संख्ये व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही। समजा उदाहरणार्थ आपण 4 घेतलं, तर मला सांगा 4 ला भाग कशाने जातो बरं? समजा आपण 4 चे अवयव पाडले किंवा फॅक्टर पाडले, तर काय 4 गुणिले 1 लिहू शकतो आपण, किंवा 2 गुणिले 2 लिहू शकतो। म्हणजे 4 ला 4 ने भाग जातो, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो। तर हे बघा, 1 चा तर काही प्रॉब्लेम नाही, 1 ला प्रत्येक संख्येने म्हणजे प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो हे आपल्याला माहित आहे। त्या संख्येने स्वतः संख्येला भाग जातो हे माहिती आहे आपल्याला। ह्या 2 व्यतिरिक्त तिसरं कोण आहे, 2 आहे, म्हणजे ह्या 2 नी पण 4 ला भाग जातो। याचा अर्थ काय झाला, ही 4 ही काय आहे, मूळ संख्या नाही। 4 काय आहे, मूळ संख्या नाही। का बरं मूळ संख्या नाही? तर 4 ला काय होतं बरं, 4 ला 2 ने भाग जातो, म्हणजे मूळ संख्येचा फॉर्म्युला किंवा आपला अर्थ म्हणू शकतो आपण काय, की त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, सगळ्या सोप्या शब्दामध्ये। मग 4 ला काय त्या संख्येने भाग जातो, पण दुसऱ्या संख्ये कोणती, 2। आता 6 घेतला आपण, तर 6 ला काय 6 ने भाग जातो फक्त, जात असेल तर मग ती मूळ संख्या आहे। पण 6 ला काय 2 ने पण भाग जातो, 6 ला काय 3 ने पण भाग जातो, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, 6 ही मूळ संख्या नाहीये। 3 ला बघा बरं, 3 ला फक्त काय म्हणू शकतो आपण, 3 ला 3 ने भाग जातो, 3 ला अजून कशाने भाग जातो, अजून 3 ला कशाने भाग जातो, 1 ने जात असतो, 1 चा काही प्रॉब्लेम नाही। 3 ला फक्त 3 ने भाग जातो, त्यामुळेच ती 3 आहे मूळ संख्या आहे। 3 काय आहे, मूळ संख्या आहे। मग इथं काय करायचं, आपल्याला पहिले काय करायचं, आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन नुसार कसोट्या माहित पाहिजे तुम्हाला, कोणत्या संख्येला कशाने भाग जातो। आता 2 समसंख्येला 2 ने केव्हा भाग जातो, 2 ची कसोटी काय आहे, जेव्हा त्या एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 किंवा 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्येपैकी कोणतीही संख्या असेल तर त्या 2 ने भाग जातो। मग इथे तसं आहे का ऑप्शन मध्ये, नाही बघा, 9, 1, 9, 1, 4, 9, 9, 6, 1 म्हणजे एकच स्थानी काय वेगवेगळ्या संख्या आहेत, ह्या संख्या सोडून दुसऱ्या संख्या आहेत। 3 ची कसोटी बघूया, तर 3 ची कसोटी आपण चेक करूया। 3 ची कसोटी काय असते माहिती आहे का, समजा एखादी संख्या आहे, त्या संख्येतील सगळ्या संख्येची बेरीज करायची। एखादी संख्या आहे, त्या संख्येतील सगळ्या संख्येची बेरीज करायची, त्या संख्येच्या त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर आपण त्याला काय म्हणतो, त्या संख्येला पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। मग इथे बघा आपल्याला काय दिलं बघा, 2, 1, 9, 1 अधिक 2 प्लस 9 म्हणजे 1 अधिक 2 3, 3 अधिक 9 12, इथे याचं उत्तर काय आलं 12, 12 ला 3 ने भाग जातो। याचा अर्थ काय झाला, 12 ला 3 ने भाग केला म्हणजे ह्या संख्येला 3 ने भाग जातो। म्हणजे याचा अर्थ काय झाला, ह्या संख्येला फक्त 129 ने जर भाग गेला असता तर ती मूळ संख्या म्हणणार आपण। तर ही मूळ संख्याच नाहीये, जोडमूळच पुढची गोष्ट आहे आपली, ही मूळ संख्या आहे का, मूळ संख्याच नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कॅन्सल झाला आपला। पर्याय क्रमांक 2 139 बघा, 1 अधिक 3 अधिक 9, 9 1 10, 10 3 13, 13 ला 3 ने भाग जातो का नाही जात, त्यामुळे ही मूळ संख्या असू शकते किंवा नसू शकते माहित नाही। ठीक आहे, ही बघूया आपण, 1 अधिक 4 अधिक 5 म्हणजे सॉरी 1 अधिक 4 अधिक 1, 4 आणि 1 5, 5 आणि 6, 6 ला 3 ने भाग जातो, म्हणजे ते ही सुद्धा काय झाली, मूळ संख्या नाहीये, त्यामुळे काय झालं, हे ऑप्शन पण काय झाला आपला कॅन्सल झाला। ऑप्शन नंबर आता 3 कडे येऊया आपण, 9 आणि 1 10 चा 17, 17 ला 3 ने भाग जात नाही, 8 आणि 1 9 आणि 10, 10 ला पण काय झाला 3 ने भाग जात नाही, इथे 17 आलं आणि इथे काय आलं बरं, इथे 10 आलं, म्हणजे 10 ला पण 3 ने भाग जात नाही, 17 ला पण जात नाही, मग ही मूळ संख्या असू शकते बरोबर। नंतर 9 आणि 1 10 आणि 5 15 ह्या तिघांची ऍडिशन केली तर उत्तर इथं 15, 15 ला 3 ने भाग जातो, त्यामुळे ही सुद्धा मूळ संख्या नाही। आता तिन्ही ऑप्शन कॅन्सल झाले, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 उरलाय, एक म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 3 उरलाय।
मग आपलं उत्तर घ्यावं शकतं. आता परत दुसरी कन्सेप्ट कोणती आहे? जोडमूळ संख्या. जोडमूळ म्हणजे काय? लगतच्या दोन जवळजवळच्या मूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? लगतच्या दोन, समजा 3 आणि 5 आहे बघा. 3 नंतर कोण आहे? 4 आणि 5. 4 तर मूळ संख्या नाहीच आहे. 3 नंतर येणारी लगेच मूळ संख्या आहे का? कोणती आहे? कोणती? 5वी. म्हणजे 3 आणि 5 काय झाले? एकमेकींच्या जोडमूळ संख्या झालेल्या आहेत. 3 आणि 5 काय झाल्या? जोडमूळ संख्या झालेल्या आहेत. समजतंय का? तर आपण पर्याय क्रमांक काय? 179 आणि 181 ह्या एकमेकींच्या जोडमूळ संख्या आहेत. नेक्स्ट, 13 ते 88 या संख्येमधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? 13 ते 88 या संख्येमधील या संख्येच्या मधल्या सम आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आता 13 ते 88 मध्ये मी काय करणार? 88 भागिले 13 करणार. 8 3 गेले 5, 8 नाही गेले 6, उत्तर आलं 65. काय आलं उत्तर? 65. त्याच्यामध्ये काय केलं मी? 65 मध्ये 1 ऍड केला समसंख्या असल्यामुळे, उत्तर आलं 66. 66 88 वजा काय दिले आपल्याला? 13 दिलेले. 8 3 गेले 5, 8 मध्ये 1 गेला 7, 75 प्लस 1 केला 76. 76 भागिले 2 केले, उत्तर आलं 38. काय उत्तर आलं बरं? उत्तर आलं आपलं 38. मग हे 38 ला काय करायचं? ह्याच्यामध्ये हे 38 काय आहे? समसंख्या आहे. तुमचं उत्तर डायरेक्टली येऊ शकतं. पण आपल्याला काय विचारलं? त्या 38 समसंख्यांच्या आणि 38 विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? मग सगळ्यात पहिले 13 ते 88 मध्ये पहिली समसंख्या कोणती येणार बरं? पहिली समसंख्या कोणती येणार? पहिली समसंख्या 14. बरोबर. 14 ही समसंख्या येईल पहिली. नंतर समसंख्या 14 आल्यानंतर आपल्याला काय करायचं बरं? म्हणजे आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये 14 आणि शेवटची समसंख्या कोणती ह्याच्यामध्ये? 88. बरोबर. भागिले 2 गुणिले 38 कोण आलं आपल्याला? बरोबर. मग हिचं काय उत्तर येणार बरं? 19. किंवा आपण काय म्हणू शकतो? एवढं करायची गरज नाही तुम्हाला. हे जरी नाही केलं तरी पण आपण काय म्हणू शकतो? आता हे काय आहे तुमचं? 76 भागिले 2 डायरेक्टली 38. तुमचं डायरेक्टली काय म्हणू शकतो? पर्याय क्रमांक 1 तुमचा आलेला आहे. काय उत्तर तुमचं? पर्याय क्रमांक 1. 13 ते 88 मध्ये समसंख्याची आणि विषम संख्याची बेरीज विचारलेली आपली, पण जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तरी पण उत्तर आपलं काय होणार? 38च येणार आहे. समजतंय का? क्वेश्चन नंबर 3. तिसरा क्वेश्चन. 5 5 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायातील कोणत्या संख्येत आहे? आता 5 द्या बघा. काय दिले आपल्याला? 5 ह्याला काय असू शकतो? 1/5चा वर्ग लिहू शकतो. -2 रूट पाय 5 वरती आहे, खाली आल्यानंतर काय होणार? हे प्लस होणार. ह्याला परत काय लिहू शकतो मी? 1/25. ह्याला मी काय लिहू शकतो परत? 1/25. बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये? 1/25 मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. 1/25 दिलं, परत ह्याला भागाकार करा. याचं उत्तर काय आहे बरं? समजा 1 घेतला इथं मी, किंवा ह्याला काय करू शकतो आपण? इकडे काय केलं मी? समजा 100 ने मल्टिप्लाय केलं. 1 गुणिले 100 केला. इथं काय केलं? 25 गुणिले 100 केलं. बरोबर. 25 गुणिले 100 केलं. वरती खाली 100 ने गुणाकार केला. खाली इथं काय होणार? 100. इथं काय होणार? खाली 2500. बरोबर. किंवा असं न करता डायरेक्टली तुम्ही असं पण करू शकता. डायरेक्ट याला काय करू आपण? 1/25 दिला आपल्याला, तर 1 ला 25 ने भाग देऊया आपण. 1 ला 25 ने भाग देऊया. 0 0 1 उरला. हा घेतले तर पॉइंट आला, 10 झाले. परत काही होत नाही, परत 0 घेतला, परत 0 झाला. 25 चौक 100. 25 चौक 100 म्हणजे 0.04 लिहू शकतो ना मी? 0.04 लिहू शकतो का नाही? लिहू शकतो. ह्याचं उत्तर काय आलं? 0.04. आता यांनी काय विचारलं? 5 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायातील कोणत्या संख्येत आहे? मग 0.04. आता ह्याला काय लिहू शकतो माहिती का मी? इथे बघा 0. हे बघा 0.8च्या ऐवजी 0. लिहिला. 04 6च्या माहित नाही 04. पर्याय क्रमांक 1च होऊ शकतो. पण तरी पण चेक करूया बाकीचे. ह्याचं उत्तर काय येणार? इकडे बघा 0.004. ह्याचं उत्तर काय येणार? 0. हे बघा ना 0.004. इथे बघा 0.04. 0.04 नंतर काही 0 येईल, पण तिचं काही आपल्याला काही मिनिंग नाही त्याला. इथे काय येणार बरं? डायरेक्ट याचं उत्तर काय येणार? 0.4. 0.4. इथे काय येणार? 4.000 किंवा 4.0. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता आहे? 1 आहे. 0.04. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन. स्वराजचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2014 ला शनिवारी आहे, तर त्याच्या जन्मदिवसाचा वार कोणता? त्याच्या जन्मदिवसाचा वार असं बघा काय विचारलं आपल्याला. आता 2014 ना, तुम्ही काय करतो बघा, 2014 नंतर 13 बरोबर, नंतर 12 11 10
आपल्याला काय विचारले, सूर्याचा 7वा वाढदिवस आहे ना, मग इथं काय लिहावं बघा, 7, 6, 5, 4, तिसरा वाढदिवस, दुसरा वाढदिवस, पहिला वाढदिवस आणि 0 वाढदिवस. 0 म्हणजे त्याचा जन्म झाला त्या दिवशी. त्यांनी काय विचारलं, त्याच्या जन्मदिवसाचा वार कोणता. मग इथं काय 10 हे बघा, 2014 लिहिलं, 2013, 2012, 2011, 2009 सॉरी 10, 2009 सॉरी डायरेक्ट काय करतो मी, फक्त काय केलं 9 लिहितो, 9, 2008, 2007. त्यांनी काय विचारलं, पहिला त्यांनी त्यांना जन्मदिवस विचारला का नाही, त्याचा जन्मदिवसाचा वार विचारला, किंवा पहिला बर्थडे विचारला का, किंवा पहिला वाढदिवस विचारला का, नाही विचारला, जन्मदिवसाचा वार. मी काय केले बघा, हे काय 7-6 वरचे काय आहे, समजा 7वा वाढदिवस येणार, 14ला 7वा वाढदिवस, मग नंतर 6वा वाढदिवस, 5वा वाढदिवस, 4था वाढदिवस, तिसरा वाढदिवस, दुसरा पहिला वाढदिवस आणि 0 वाढदिवस. 0 वाढदिवस म्हणजे त्याचा जन्म झाला त्या वर्षी. 2014ला 13, 12, 11, 10, 9, 8, 7 मी असं लिहित गेलो, काय प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही प्रॉब्लेम. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, लीप इयर बघावं लागेल. लीप वर्ष म्हणजे काय, ज्या वर्षाला 4 ने भाग जातो, ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो लीप इयर. आता 2014ला लीप इयर होऊ शकतं का, 14ला भाग जातो का 4 न, नाही जात. 13ला जातो का, नाही जात. 12ला जातो म्हणजे काय म्हणून इथं 2 दिवस काय होणार, ऍड होणार, अधिक होणार. इथं काय एक दिवस होणार. इथं परत अजून लीप इयर कोणते, 2010 भाग जातो का, नाही जात. 2018 भाग जातो का, जातो. तर हे बघा, ज्या वेळेस लीप वर्ष असेल, लीप वर्ष कसं ओळखायचं, त्या वर्षाला समजा लीप वर्ष म्हणजे काय, समजा 2008 ह्या वर्षाला जर 4 न भाग जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण, लीप वर्ष म्हणतो. जर त्या वर्षाला 4 न भाग जात नसेल तर ते लीप इयर नसतं. जेव्हा लीप इयर असतं तेव्हा 2 दिवस ऍड करायचे, 2 दिवस वाढवायचे. जेव्हा लीप इयर नसतं तेव्हा एकच दिवस वाढवायचा. म्हणजे समजा आज 1 तारीख, समजा आज 20 तारखेला समजा शनिवार आहे, पुढच्या वर्षी काय होणार, डायरेक्टली त्याच तारखेला रविवार येणार. एकच दिवस फक्त ऍड केला मी. जर लीप वर्ष नसेल तर, लीप वर्ष असेल तर 2 दिवस ऍड करायचे, बरोबर. आणि तुमचा वार जर फेब्रुवारी महिन्याच्या अधिक म्हणजे तुमची तारीख फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर असेल तर तुम्हाला परत ऍड करायची पण गरज नाही, बरोबर का. ऍड करायची पण गरज नाही, कारण फेब्रुवारी महिन्यातच ज्या वर्षी लीप इयर असेल तेव्हा 28 नंतर 29 दिवस येतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस कधी असतात, जेव्हा ते लीप वर्ष असेल. आता इथे बघा काय दिलं आपल्याला, आता 2014ला काय 13 डिसेंबरला दिले, 13 डिसेंबरला दिलेला आहे 2014ला, 13 डिसेंबर बरोबर. कोणता वार दे, शनिवार दिलेला आहे, शनिवार दिलेला आहे, लिहितो. आता त्याच्या अगोदर 13 काय होणार, 1 दिवस कमी येणार, 2 दिवस, 1 दिवस, 1 दिवस, 1 दिवस, 1 दिवस आणि इथं पण 1 दिवस. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 दिवस बरोबर, 7. आता 2014 तारीख ही पुढची तारीख आहे. आपल्याला त्यांनी काय विचारलं, त्याचा जन्म विचारला, म्हणजे आपल्याला पाठीमागे यावं लागणार. सगळ्यांची बेरीज करा. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 6 7 8 आणि 9 काय आलं बरं, 9 आली. सगळ्यांची बेरीज किती आली, ही 9 आली. आता हे संख्या कशा काढल्या मी, हे बघा 2014ला जो शनिवार होता डिसेंबर महिन्यात, त्याच 2013ला काय असणार आहे, 1 दिवस पाठीमागे असणार आहे. इथं का आपण 2 दिवस घेतले, कारण इथं लीप वर्ष आहे, इथं पण लीप वर्ष आहे, आपण 2 दिवस पाठीमागे आलो आपण. या सगळ्यांची बेरीज करू. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 7 8 आणि 9 9 केलं. परत काय करायचं, 9 भागिले 7 करायची. का बरं, 7 दिवसाला परत वार रिपीट होतो. समजा आज 13 तारीख आहे, 13 तारखेला जर सोमवार असेल, पुढच्या 20 तारखेला कोणता वार असणार आहे, सोमवारच. कारण 7-7 दिवसांनी तारखा किंवा वार आपले रिपीट होत राहतात. 7-7 दिवसांनी वार आपले रिपीट होत असतात. मग 7 भागिले 9 भागिले 7 केलं मी, 7 1 7, 9 7 गेले, खाली उरले 2, म्हणजे याला पूर्ण भाग गेला पण 2. म्हणजे तुमचं ह्या आन्सरला तुमचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला सगळ्यात मेन फोकस करायचं ह्या 2 वरती फोकस करायचं. म्हणजे काय आहे, 2 शनिवार आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, जेव्हा पुढे शनिवार होता मग हे वाढदिवस विचारलेला नाही, त्यांनी वाढदिवस दिला, त्यांनी जन्मदिवस विचारला, आपल्याला पाठीमागे यावं लागेल. जेव्हा पाठीमागे येऊ आपण तेव्हा काय करायला लागेल, आपल्याला 2 संख्या 2 दिवार पाठीमागे आल्यानंतर आपल्याला वजा करावे लागतील. आता इथं शनिवार आहे, नंतर काय होणार बरं, इथं होणार शनिवार दिले आपल्याला, मग इथं काय होणार, शनिवार दिला आपल्याला तर इथं कोणता वार होणार, शुक्रवार होणार. शनिवार नंतर 1 दिवस पाठीमागे आलो आपण, शुक्रवार, आणि परत 1 दिवस पाठीमागे आलो तर आपला काय होणार, गुरुवार. 1 दिवस पाठीमागे आलो परत काय होणार, हे बघा हा दिलेला वार आपल्याला 1 दिवस पाठीमागे आलो शुक्रवार झाला, 1 दिवस पाठीमागे आलो गुरुवार झाला. पाठीमागे का बरं आलो आपण, कारण हे त्यांनी आपल्याला पाठीमागचं विचारलेलं आहे. पुढचं विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, 2 दिवस ऍड केले असते, बरोबर. 2 दिवस पाठीमागे आल्यामुळे उत्तर काय आपलं गुरुवार. तर गुरुवार कुठे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. समजलं का, एकदम सोपं आहे. की आपण जेव्हा प्रॉब्लेम घेणार आहोत कॅलेंडरचे वगैरे किंवा वारचे, त्यावेळेस आपल्याला एकदम क्लिअर होऊन जाईल. एक क्वेश्चन,
खालील आयताकृतीतील एकरूप कोणांच्या जोड्या किती आहेत? आता काय दिले आपल्याला, आयताकृती दिली, एकरूप कोणांच्या जोड्या, सोपा प्रश्न आहे एकदम. तर काय करायचं पहिल्यांदा बघा, तुम्ही काय केलं, एक चौकोन काढून घेतला, चौकोनाची माहिती आपल्याला, सॉरी आयत काढून घेतला, आपल्याला माहिती आयताच्या सगळ्या कोणांची बेरीज किती असते, सगळे कोण किती असतात, 90 चे. एकरूप कोण किती झाले, 90 चे 4 कोण एकरूप झाले, बरोबर. परत मग त्यांनी परत काय केलं, समजा आपण जर अशा पद्धतीचा आयत समजा हे घेतलं, समजा आपण परत 3 चेंज करूया, आपण लाल पेन घेऊया. समजा आपण जर हे दोन आयत घेतले, हा एक घेतला आणि हा एक घेतला, तर इथं पण काय होणार, हा अँगल सेम होणार, हा अँगल सेम होणार, हा अँगल सेम होणार. मग असे जर आपण अँगल काढत गेलो, परत काय केलं आपण, त्रिकोण बदलला, त्रिकोण डायरेक्टली हा मोठा त्रिकोण घेतला, परत मग हा त्रिकोण घेतला दुसरा. म्हणजे असे जर आपण घेत गेलो तर आपल्याला काय होणार, एकरूप कोणांच्या 20 जोड्या भेटतात. किती भेटणार जोड्या आपल्याला, 20 जोड्या भेटतात एकरूप कोणांच्या. तुम्ही जर कॅल्क्युलेट करू शकता, सोपं एकदम, याच्यामध्ये आपल्याला जास्त विचार करण्याची जास्त गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन, 2 मीटर उंची व 70 मीटर त्रिज्या असलेली वृत्तचित्ती आकाराची पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासात 108 भाग भरते. एक पाण्याची टाकी आहे वृत्तचित्ती आकाराची आपली, त्याच्यामध्ये ते काय केलं त्यांनी बरं, अर्ध्या तासामध्ये ती टाकी किती भरती, तर त्यांनी 8 भाग केले. 8 भागामधला एक भाग त्यांचा अर्ध्या तासामध्ये भरतो, बरोबर. याप्रमाणे आणखी 2 तास टाकी भरल्यानंतर उर्वरित भागात किती लिटर पाणी मावेल, आणखी 2 तासानंतर टाकी भरल्यानंतर उर्वरित भागात किती पाणी मावेल. समजा टाकी दिली त्यांनी आपल्याला वृत्तचित्ती आकाराची, बरोबर. ही काय भरते, समजा 108 भाग भरला, समजा एवढी टाकी काय भरलेली आहे समजा, बरोबर. ही भरली आहे त्यांची अर्ध्या घंट्यामध्ये, किती भरली, 108 भरली. आता 108 भरली म्हणल्यावर आता त्यांनी बघा पुढे काय दिलं आपल्याला, अर्ध्या तासात 108 भरते. याप्रमाणे आणखी 2 तास, त्यांनी काय म्हणलं, टोटल 2 तास नाही, आणखी 2 तास, म्हणजे टोटल किती तास टाकी चालली, हे 2 आणि अर्धा तास, म्हणजे 2.5 तास टाकी भरली. आता अर्ध्या तासामध्ये किती भरते, 108, बरोबर. नंतर त्यांनी काय सांगितलं, आणखी 2 तास, म्हणजे अजून 4 वेळेस 108 अधिक 108 अधिक 108 अधिक 108. कसं केलं मी, हे बघा, पहिल्या अर्ध्या तासामध्ये एवढी भरली, नंतरच्या 2 तासामध्ये अर्धा एवढी टाकी भरली. आता सगळ्यांचे काय छेद सेम आहेत, सगळ्यांचे जेव्हा छेद सेम असतात तेव्हा आपण काय करतो, छेदामध्ये कॉमन घेतो 8, 1 2 3 4 5, 5/8, म्हणजे टाकी आपली किती भरली आतापर्यंत, 5/8 एवढी टाकी आपली भरलेली आहे, बरोबर. 2.5 तास नळ सुरू राहिल्यानंतर मग त्यांनी काय विचारलं आपल्याला, उर्वरित भागात पाणी किती बसेल. आता 8 भागापैकी 5 भाग त्यांनी, म्हणजे 8 भागापैकी 5 भाग आपण भरले ऑलरेडी, मग उरले किती भाग, 3 भाग, म्हणजे 3/8 भागात पाणी किती बसेल, हे त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि हे पाणी कशात आपल्याला दिलेलं आहे, लिटर मध्ये पाणी दिलेलं आहे, लिटर मध्ये पाणी आपल्याला काढायचं, 3/8 भागात किती होईल. आता इष्टिकाचित्तीचं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, πr²h. काय फॉर्म्युला आहे बरं, πr²h, बरोबर. पाय चिन्ह माहिती आपल्याला 22/7. आर किती दिली बघा, रेडियस दिली त्याची 70 सेंटीमीटर त्रिज्या दिलेली आहे. रेडियस म्हणजे काय बघा, इथून इथलं अंतर म्हणजे काय म्हणतो आपण आर, आणि ही असते त्याची हाईट असते, त्याची हाईट असते. आता आर किती दिली बघा, 70, सॉरी काय म्हणतो आपण त्याला, आर किती दिलेली आपल्याला, हाईट दिली बघा 2 मीटर दिलेली, 70 दिलेले, 70 गुणिले 70, कारण r² आहे, आणि h काय आहे मीटर मध्ये, पण आपल्याला काय करावं लागेल, सगळं हे सेंटीमीटर, सेंटीमीटर मध्ये बघा, हे सेंटीमीटर मध्ये आणि हे मीटर मध्ये, मग आपल्याला या मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे 2 गुणिले 100, म्हणजे हे काय झालं, 200 सेंटीमीटर झालं. हे काय झालं, 200 सेंटीमीटर. परत मी काय करतो, 200 लिहून घेतो, 7 × 1 7, 7 × 70, म्हणजे 22 गुणिले 10 गुणिले 70 गुणिले 200. बघा आता भरपूर मोठं कॅल्क्युलेशन आहे. आता काय करतो मी, पहिले ह्या 22 ला असंच ठेवतो, बाकी काय करतो, 1 2 3 4, 4 शून्य, बरोबर, 1 2 3 4 शून्य, 7 × 14, 14 गुणिले 1 14, बघा 1 2 3 4, 4 शून्य मी तसेच दिले, नंतर 1 गुणिले 7 गुणिले 2 केला, 7 × 14 आलं उत्तर. हे उत्तर झालं एवढं. परत काय करावं लागेल, परत 1 2 3 4 शून्य, 1 2 3 4 शून्य, आणि 14 नी 22 ला गुणा, 14 दुनी 28 ला 8, हातचे आणि 2, 14 दुनी 28 आणि 2, 28 आणि 2 30, बरोबर. 308 4 शून्य, काय 308 4 शून्य, हे काय केलं आपल्याला, हे आलं आपलं टाकीचं, हे आलं आपलं की टाकीची त्याची एरिया किती, त्याच्यामध्ये किती पाणी बसू शकतं. पण या समजा पाणी आपल्याला जेव्हा आपण ह्याला काय करू शकतो, 1000 ना भागा लागेल आपल्याला,
आपल्याला 1000 जर भागलेला तर आपलं उत्तर कशामध्ये येणार, लिटर मध्ये येणार. तर मी ह्या साईडला करतो 308 1 2 3 4 1 2 3 4 भागिले 1000 भागिले 1000 1 2 3 0 कटले 1 2 3 0 कटले म्हणजे 30 लिटर काय होईल ह्या टाकीमध्ये टोटल पाणी बसतं. किती पाणी बसतं, 30-80 लिटर टोटल. पण ह्यांनी काय दिलं 510, आपण कॅल्क्युलेशन केलं 510 ऑलरेडी भरलेलं आहे, 308 रिकाम आहे. मग मी काय करणार आहे बघा 308 गुणिले 30-80 एवढं पाणी आपल्याला काय करायचं बघायचं कॅल्क्युलेशन. मग काय करावं लागेल आपल्याला 3080 ला 8 ने भागावं लागेल. 3080 ला 8 ने भागावे लागेल. 8 दुणे 16 8 त्रिक 24 खाली उरले 6 इथं आले 68 8 7 56 8 8 64 8 8 64 बरोबर खाली उरले 4 आणि वरून घेतला 0 झाला 40 8 45 म्हणजे 385. काय आलं बरं उत्तर 3 गुणिले 385. काय केलं मी ह्या 3080 ला 8 भागाकार केला. 3 गुणिले 385 करून बघतो मी इकडं 3 5 15 15 5 हातचा आला 1 3 8 21 21 आणि 22 ला 2 हातचे आले 2 3 त्रिक 9 9 आणि 2 11 1125 लिटर हे पाणी आपण उरलेल्या टाकीत बसू शकतो. 1125 आहे का ऑप्शन आपल्याकडे 1125 बघा एक चुकलं आपलं काही 3 5 15 हातचा आला 1 3 8 24 24 आणि 1 हा बरोबर चुकलं आपलं 3 8 24 आणि 1 25 बघा 3 5 15 5 हातचा आला 1 3 8 24 24 आणि 1 25 25 ला 5 हातचे आले 2 3 3 9 आणि 2 1155 लिटर. आपलं कॅल्क्युलेशन चुकलं होतं. 1155 लिटर हे पाणी त्या टाकीमध्ये 3 उरलेल्या टाकीमध्ये एवढं बसू शकतं. घेऊ शकतो 1155 लिटर. समजतंय का. नेक्स्ट काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीत 28 किंवा 12 किंवा 16 पुस्तके ठेवली. प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके कमी पडतात तर पुस्तकांची एकूण संख्या किती आहे. मग आपल्याला काय करावं लागेल लसावी करावं लागेल. मग लसावी कोणाचा बरं 28 12 आणि 16चा. लसावी म्हणजे काय असतो बघा आता ह्याला काय लिहू शकतो आपण 28 चे अवयव 4 गुणिले 7 12 चे अवयव 4 गुणिले 3 16 चे अवयव 4 गुणिले 4 बरोबर लिहिलं मी एवढं. आता सगळीकडे कॉमन कोण आहे लसावी कसा काढतो आपण बघा त्याला म्हणतो आपण एलसीएम किंवा इंच मध्ये किंवा लसावी म्हणतो. लसावी सेम कोण इथं 4 4 4 सगळीकडे सेम एकदा 4 घेतला. बाकी कोणी आहे का सेम अजून सगळीकडे कॉमन आहे का नाहीये. मग परत 4 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 4 बाकी सेम नसलेले सगळे लिहून काढायचे. सगळ्यांचा गुणाकार जेवढे सेम आहेत ते घेतले ती गावते सेम. बाकी परत जे उरलेले सेम नाही ते परत सगळ्यांचा गुणाकार करायचा. 4 7 28 28 गुणिले 3 4 12 12 चा 12 म्हणा 12 8 6 6 हातचे आले 9 12 2 24 24 आणि 9 धारे 33. उत्तर काय आलं आपलं 336. उत्तर काय आलं 336. आता 336 ऑप्शन आहे का कुठं ऑप्शन नाहीये कुठंच. मग आपल्याला काय करावं लागेल बरं 336 तर कुठं ऑप्शन दिसत नाहीये. 3 पुस्तके कमी पडतात. मग आपण काय करूया 336 मधून काय करूया 3 वजा करूया म्हणजे उत्तर आलं आपलं 333. आता 333 इथं उत्तर नाही ऑप्शन नाही. मग आपण काय करू 333 च्या पटीमध्ये कोणती संख्या आहे का बघूया. आता 1 ने जर भाग केला तर होणार नाही 2 ने गेला तर होत नाही. 2 ने गेला बघा बरं 2 ने जर गुणाकार केला याला उत्तर काय येतं 2 ने गुणाकार केल्यावर 6 6 उत्तर आहे 666 आहे का कुठं नाहीये. मग काय करतो परत मी 3 ने गुणाकार करतो 333 गुणिले 3 ने करून बघू 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 992 पण नाहीये. 333 गुणिले 4 करून बघतो 4 त्रिक 12 ला 2 हातचा आला 1 4 त्रिक 12 आणि 1 13 13 3 हातचा आला 1 4 त्रिक 12 आणि 1 परत 13 1332 आहे का परत आहे का कुठं 1332 पण दिसत नाहीये. मग आता आपल्याला बघावं लागेल की नेमकं आपलं काही चुकलेलं आहे का. मग मी काय करू शकतो की समजा 336 न होत नाही मग 336 जर करू शकतो आपण गुणाकार मग हे मॅच होत नाही. मग आपण काय करूया 336 ने गुणाकार करून बघूया. काय करूया आपण 336 न गुणाकार करून बघूया. 336 न गुणाकार होत नाही. मग काय करावं आपल्याला 4 त्रिक 12 4 त्रिक 12 आणि 13 चालेल 4 त्रिक 12 आणि 13 1332. आता आपलं काय बरं 336 झालं. मग आपल्या त्यांनी काय दिलं बघा 3 पुस्तके कमी पडतात. मग आपल्याला काय करायचं 336 न काय करू आपण गुणाकार करूया आणि त्याच्यातून काय करूया 3 संख्या वजा करूया. बघा आता काय करू तुम्ही 336 गुणिले 1 ने जर उत्तर ऑप्शन नाही तर आपलं 336 गुणिले 2 करायचं 336 गुणिले 2 काय होते 12
बेत्रिक 6 आणि 7 बेत्रिक 6 672 वजा तर 3 केला आपण, कारण 3 पुस्तक कमी पडतात, मग 3 पुस्तक कमी करता जर वजाबाकी केली त्याच्यामधून आपली, तर उत्तर काय आहे बरं 669 उत्तर येतं. आहे का एकूण 669? 672 आहेत पण ते कधी आहेत 336 ला आहेत, पण त्यांनी काय सांगितलं 336 नाहीये का बरं, 3 पुस्तके कमी पडतात. मग आपलं जे उत्तर येईल समजा 336च्या पट्टीमधलं जे उत्तर येईल त्या 336च्या पट्टीमधल्या उत्तरामधून 3 वजा करायचे, तेव्हा आपलं उत्तर मॅच होणार. मग परत काय करतो मी 336 गुणिले 3 करून बघू आपण. 3 × 18 ला 8 हातचा आला 1 हातचा आला 1, 3 × 9 आणि 1 10 ला 0 म्हणजे 0 हातचा आला 1, 3 × 9 आणि 10 1008 वजा 3 जर केलं 8 3 गेले 5 0 0 आणि 1005. हा एक ऑप्शन नाहीये. परत 336 गुणिले 4 करून बघू. 4 × 24 4 हातचे आले 2, 4 × 12 12 आणि 2 14 ला 4 हातचा आला 1, 4 × 12 आणि 1 1300. 1344 ऑप्शन नाहीये. ठीक आहे, वजाबाकी 3 करून बघूया. 1341 आहे का 1341? ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3. हे बघा कसं केलं मी, 336 आलं आपलं, मग 3 पुस्तक कमी पडतात, मी काय केलं 336 मधून 3 वजा केले तर 333 येतं. मग 333 पर्यंत ऑप्शन नाहीये. मग परत प्रत्येक वेळेस काय करायचं 336च्या पट्टीमध्ये बघायचं कोण कोण आहे आणि आलेल्या गुणाकारामधून 3 वजा करायचे, तेव्हा ऑटोमॅटिकली आपलं उत्तर येऊन जातं. समजते का? नेक्स्ट क्वेश्चन. 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? 12 वस्तूंची विक्री किंमत, 12 वस्तूंची विक्री किंमत ही आपल्याला दिलेली आहे. 12 वस्तूंची विक्री किंमत ही 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. समजा 1 रुपयाला एक वस्तू आहे, तर मग 12 वर वस्तू विकल्यावर किती भेटते मला? 12 भेटते. 15 वस्तूची 15 म्हणजे 15 1 रुपयाला एक वस्तू असल्यामुळे 15 वस्तू आल्या, म्हणजे 12 रुपयामध्ये मला किती वस्तू आल्या? हे बघा, ही विक्री किंमत ही खरेदी किंमत आहे. मी जर वस्तूची किंमत 1 रुपया पकडली तर 12 वस्तूंची विक्री केल्यानंतर मला 15 वस्तू विकत घेता येतात. 12 वस्तू विकल्यानंतर 15 वस्तू येतात, म्हणजे याचा अर्थ काय झाला, मला फायदा झाला. म्हणजे 12 वस्तू विकल्यानंतर मला 12 रुपये भेटले आणि खरेदी करताना काय झालं, मला ते 15 वस्तू भेटल्या मला. मग इथं काय झालं बघा, मला इथे नफा झाला 3 रुपयाचा. किती रुपयाचा मला नफा झाला? इथे मला नफा झाला 3 रुपयाचा. मग मी काय करणार, 3 रुपयाचा नफा झाला कम्पेअर टू कोणाच्या 12 रुपयाच्या कंपॅरिझन मध्ये आणि गुणिले 100 करायची. 3 × 3 3 × 12 म्हणजे 100 भागिले 4 उत्तर आलं 25. मग इथं काय झालं, नफा झाला नाही, मग 25% नफा. 25% नफा. ऑप्शन नंबर शेकडा 25% किंवा शेकडा 25 नफा. कसं केलं बघा, 12 वस्तूची विक्री किंमत ही 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे. 12 वस्तू किती भेटल्या मला? 12 रुपयाला भेटल्या. 15 वस्तू 15 रुपये समजा. पण मग काय झालं की 12 वस्तू दिल्यानंतर मला 15 वस्तू यायला लागल्या माझ्या दुकानामध्ये. मग मला काय झालं, फायदा झाला का नाही? फायदा किती रुपये झाला? 3 रुपयाचा. मग फायदा 3 रुपये झाला कंपॅरिझन मध्ये कोणाच्या? ह्या 12 रुपयाच्या कंपॅरिझन मध्ये. मग 3/12 गुणिले 100 = 100 आपण 4 = 25% नफा. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. एका धावण्याच्या शर्यतीत 4 स्पर्धकांनी पूर्ण केलेले अंतर खालील पर्यायात दर्शवण्यात आले आहे, त्यातील सर्वाधिक अंतर कोणते? बरोबर. 4 संख्या दिलेले आपल्याला, त्याच्यामधले सर्वाधिक अंतर कोणते? सर्वाधिक म्हणजे ह्याच्यामधलं सगळ्यात मोठं कोण आहे? हे 4 पैकी सगळ्यात मोठं कोण आहे? बघूया आपल्याला काय दिलं बघा. आता मागे तुम्हाला हे प्रॉब्लेम घेतलेला आपण. आता बघा इथे काय लिहायचं, किलोमीटर. बरोबर. हे किलोमीटर, हेक्टो, डेका ते आपल्याला कंटिन्यूली चालायचं. बरोबर. हेक्टोमीटर, नंतर डेकामीटर, बरोबर, नंतर मीटर, नंतर काय झालं मीटर, आणि नंतर काय आहे बरं डेसी सेंटीमीटर, किंवा डेसीमीटर. बरोबर. आता समजलं मी हे घेतलं. इथं काय असतं बरं, 1 किलोमीटर म्हणजे हे 10, इथं 100 येणार, इथं येणार 1000. बरोबर. बरोबर. इथं काय येणार बरं 10,000. काय येणार इथं 10,000 येणार. म्हणजे हे वाढत जातं. 1 मीटर म्हणजे 1000 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 डेकामीटर, 1 मीटर म्हणजे 10 हेक्टोमीटर, 1 मीटर म्हणजे 10,000 डेसीमीटर. आता मी प्रश्न काय दिला बघा. सगळ्यात पहिले 115.28 हेक्टोमीटर, 115.28 हेक्टोमीटर. ह्याला काय करायचं, सगळ्यांना आपण मीटर मध्ये कन्वर्ट करू. हेक्टोमीटर म्हणलं काय करावं लागेल, 1000 भागिले 10, 0 कटला म्हणजे याला 100 ने गुणावं लागेल. 100 ने गुणावं लागेल. काय होणार आहे 115.28 ते 100 2 शून्य इथे लिहिले मी, आणि 115.28
आणि 28 बरोबर 115 28 जरा थोडं कंजेस्ट झाले तर 115 28 आणि 2 शून्य. आता पॉईंट नंतर दोन संख्या आहे, पॉईंट नंतर दोन संख्या म्हणजे हे काय आलं आपलं मीटरमध्ये आलं होतं. कसं आलं मीटरमध्ये. तर सगळ्यांचं काढून घेऊ. नंतर 2 नंबरला काय दिलं बघा 90 270 डेसिमीटर. 90 270 डेसिमीटर. आता हे उलट आहे, ह्याला काय करावं लागेल 10 नी ह्याला म्हणजे सगळीकडे आपण गुणाकार केला, ह्याला काय करावं लागेल आपल्याला त्यावेळेस आपल्याला इथं भागाकार करावा लागणार आहे. काय करावं लागणार आपल्याला इथं बघा हे मोठे आहे, हे मोठे आहे, मीटर मोठं आहे. मग मीटर कन्वर्ट करण्यासाठी इथं बघा 3 शून्य गेले 3 शून्य गेले म्हणजे 10 नी ह्याला भागावं लागणार आहे. म्हणजे 1270 भागिले 10 करावं लागेल तेव्हा उत्तर येणार आपलं. 0 0 काढला 90 27 मीटर. 90 27 मीटर येणार आहे. का बरं मीटर मोठे आहे का डेसिमीटर मोठं आहे? डेसिमीटर छोटं आहे, मीटर मोठं आहे. मीटर मोठा असल्यामुळे काय करायचं मला डेसिमीटर मधून मला मीटर मध्ये करायचं, ह्याच्यामधून मला ह्याच्यामध्ये आणायचं म्हणजे संख्या काय होणार मोठीच येणार आहे. समजतंय. नंतर 1272.1 मीटर ह्याचं काय करायची गरज नाही आपल्याला. कॅल्क्युलेशन 1272.1 हे सगळे आपण जे काढले सगळे कशामध्ये आले आपले मीटर मध्ये आलेले बरोबर. आणि तिसरं चौथं कोणतं आहे 727.63. 727.63 हे काय आहे डेकामीटर. डेका म्हणजे काय 1000 भागिले हे करणार 100 0 0 2 कटले गुणिले 10 करावं लागेल. गुणिले 10 करावं लागेल म्हणजे 0 लिहून टाकतो 72763 72763 पॉईंट 2 शून्य आहे पॉईंट म्हणजे 7200 काय आपले 7276.30 7200 बघा इथं बघा आता कोणा कोण सगळी चेक करायचं 7276.3 म्हणजे आपला पर्याय क्रमांक बघा कोणता मोठा आहे. सगळ्यात मोठा पर्याय कोणता क्रमांक वाटतो तुम्हाला. तर इथं जर आपण सोडवलं समजलं का काय केलं मी. मग सगळ्यात मोठं बघा सगळ्या गोष्टी कशामध्ये आल्या मीटरमध्ये आल्या. मग सगळ्यात मोठं कोणी 11500 इथं 11000 आहे, इथं 9027 इथं 1200 इथं 7200. मग सगळ्यात मोठं कोणी 11100 म्हणजे 11528 मीटर मोठे तर 115.28 हेक्टोमीटर हे काय आपलं पर्याय म्हणजे सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणाची ह्याची व्हॅल्यू आहे. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन. एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्या सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाची संख्या संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे. आता हे बघा एक समजा ही घडी आपली तर ह्या घडीमध्ये मिनिट काटा आणि तास काटा बरोबर आहे समजा 9 12 मिनिट काटा आणि तास काटा जर आपण कन्सिडर केला तर लक्षात ठेवा मित्रांनो कधी पण आपली घडी असेल ह्या घड्यामध्ये मिनिट काटा आणि तास काटा हा प्रत्येक तासामध्ये काय होतो दोन वेळेस किती 90 अंशाचा कोन करतो. यांनी काय विचारलं काटकोन म्हणजे काय 90 अंशाचा. प्रत्येक वेळेस काय करतो 2 वेळेस 90 अंशाचा कोन करतो. म्हणजे समजा 12 ते 1 मध्ये 2 तास 2 वेळेस 90 अंशाचा कोन करणार म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा हा प्रत्येक एका तासामध्ये 2 वेळेस काटकोन तयार करतो. फक्त त्याला अपवाद कोणते आहे लिहून घ्या. फक्त अपवाद आहे त्याला 9 वाजता आणि 3 वाजता 9 वाजता आणि 3 वाजता ह्या 2 वेळेस काय आहे त्याला अपवाद आहे. म्हणजे 9 वाजता आणि 3 वाजता ह्या वेळेस काय होणार बरं त्याला अपवाद किती आहे 9 वाजता व 3 वाजता. मग ह्या वेळेस काय होणार तास काटा आणि मिनिट काटा ह्यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होणार पण किती वेळेस होणार फक्त एक वेळेस होणार. आणि बाकी 10 वेळेस बरोबर फक्त या दोन कंडिशन सोडून द्या. बाकीच्या वेळेस काय होणार तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये 90 अंशाचा कोन 2 वेळेस होणार. फक्त ह्याच्यामध्येच काय होणार फक्त एकदा होणार. मग इथे काय विचारलं बघा त्यांनी 8 ते 12 मध्ये. मग 8 ते 12 मध्ये काय 8 ते 9 9 ते 10 10 ते 11 11 ते 12 इथं काय होणार 2 वेळेस होणार. इथं किती वेळेस होणार 2 वेळेस होणार. इथं 1 वेळेस होणार. का बरं 1 वेळेस होणार 9 मी सांगितलं तुम्हाला कंडिशन अपवादची कंडिशन कोणती 9 वाजता आणि 3 वाजता. मग 9 ते 10 मध्ये 1 वेळेस होणार. 10 ते 11 मध्ये 2 वेळेस होणार. 11 ते 12 मध्ये 2 वेळेस होणार. प्रत्येक वेळेस 2 2 2 होणार. फक्त 9 वाजता एकदा होणार आणि 3 वाजता एकदा होणार. बरं हे किती वेळ झाले सगळे मिळून बेत्रिक 6 आणि 7 वेळेस या कंडिशन झाल्या. 4 ते 6 मध्ये काय 4 ते 5 5 ते 6 इथं किती वेळेस होणार 2 वेळेस इथं होणार 2 वेळेस. जर 3 वाजता दिलं असतं त्यांनी 3 ते 4 मग त्यावेळेस तिथं मी एकच दिलं असतं. मग इथे किती वेळेस झाले टोटल 4 वेळेस. यांनी काय विचारलं ह्या दोन्ही कंडिशन मध्ये दोन्ही व्यवस्था कोण काटकोनाच्या संख्येपेक्षा किती जास्त असेल तर किती जास्त म्हणजे काय विचारलं फरक विचारला. 7 मधून 4 गेले 3 तर 3 ने जास्त असेल. म्हणजे 8 ते 12 मध्ये होणारी जी संख्या आहे काटकोनाची ही किती जास्त असेल ही 3 ने जास्त असेल. 4 + 3 7 किंवा 7 मधून 4 गेले 3 उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. किती आलं पर्याय क्रमांक 1.
खालील आकृतीत दाखवलेल्या प्रमाणे वर्तुळाकृती हिरवळीच्या जागेवर ABCD असे आयताकृती मैदान तयार केले. त्यावेळी मैदानाची रुंदी जास्तीत जास्त 10.5 मीटर झाली. मेजर ऑफ कंस किंवा हा कंसाची जी अँगल दिलेला आहे, कंसाचा अँगल आहे 60 डिग्री. तर वर्तुळाकृती जागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल? समजून घ्या मित्रांनो, थोडा वेगळा आहे, किचकट आहे, पण अवघड असं काही नाहीये. हे बघा, आता काय दिले बघा, हे 10.5 असेल तर हे पण किती असेल? 10.5 असणार. हे किती दिलेलं आपल्याला? 60 डिग्री दिलेले. हे डीसीचा अंतर किती दिलेले? 60 डिग्री. जर मी इथं सेंटर घेतला, त्याला जर मी असं जोडलं बरोबर, तर इथं पण काय होणार? हा 60 अंशाचा कोन तयार होणार. 60 अंशाचा कोन तयार. आता मी हे 10.5 आहे, मी ह्या 10.5 मध्ये किंवा 10.5 आहे, ह्याच्यामध्ये किती जरी पॅरलल लाईन मारल्या, समांतर रेषा मारल्या, ह्यांची व्हॅल्यू किती येणार? सगळ्यांची व्हॅल्यू किती येणार बरं? 10.5. आणि हा मध्यबिंदू आहे, हा बरोबर काय आला? सर्कलचा सेंटर आलेला आहे. मग सर्कलचा सेंटर आलेला असल्यामुळे काय होणार? हे 10.5 आहे पूर्ण अंतर. हे किती होणार? 10.5 भागिले 2. 10.5 भागिले 2 जर केला आपण तर उत्तर येतं 5.5. म्हणजे हे होणार 5.5 आणि हे पण काय होणार? 5.5. समजते का तुम्हाला मी काय सांगितलंय? हे बघा, मी हा जो कोन जोडून घेतला हा 60 डिग्री कोन आला. हा कोन किती आला? 60 डिग्री. का बरं आला? डीसीचं मेजर ऑफ अँगल डीसी म्हणजे एखाद्या वर अँगल हा जो मेजर कंस आहे किंवा आर्क आहे, हा जो कंस असेल त्यांनी जेवढा अँगल तयार केला असेल तर त्या अँगलचा जो बिंदू असेल सेंटरचा तो आणि हा सेमच असतो. मग हा 60 डिग्री तर हा पण किती होणार? 60 डिग्री होणार. मग हा 60 डिग्री आला. नंतर मी काय केलं, इथून एक पॅरलल लाईन मारली, ह्याला इथे सेंटर वर्तुळाचा सर्कल आहे आपल्या, म्हणजे सॉरी वर्तुळाचा सेंटर पॉइंट आहे बरोबर, किंवा मध्यबिंदू आहे. तिथून हे सगळं जोडून घेतले, एक त्रिकोण तयार केला आणि मध्यबिंदू पासून काय इकडे 5.5, इकडे 5.5 म्हणजे 5.5 बरोबर. एवढं समजलं. आता हा 60 डिग्रीचा कोन झाला बरोबर. आता मी ह्या ट्रायंगल कडे येतो किंवा ह्या त्रिकोणाकडे येतो. ह्या त्रिकोणाकडे आल्यानंतर बरं काय होतं बरं? हा 60 डिग्रीचा आहे बरोबर. आता हे सगळ्यांची बेरीज किती असते बरं? 180 असते. सगळ्यांची बेरीज किती असते? 180 ची असते. मग हा 60 डिग्री झाला आपला तयार. हा जर 60 डिग्री असेल तर आपण त्याला असं म्हणू शकतो का? काय म्हणू शकतो आपण त्याला? हा पण किती होणार आपला? हा होणार आपला 90 डिग्री. हा होणार 90 डिग्री. कारण काय होणार? हा पायथागोरसचा प्रमेय म्हणू शकतो आपण किंवा परपेंडिक्युलर आहे. हा 90 झाला. आणि जर आपण ही लाईन धरली ह्याच्यावरती सगळे अँगल 60 60 60 चे होणार. हा होणार 60 चा अँगल, हा उरला 30 चा बरोबर. हा होणार 30 चा. किती होणार हा अँगल? हा 30 चा होणार आणि हा परत 60 चा होणार. म्हणजे हे काय झालं? 30 60 90 चं प्रमेय झालं. 30 60 आणि 90 चं हे प्रमेय झालेलं आहे. 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. कसं? हा 90 डिग्री, हा 30 डिग्री, हा 60 डिग्री. आता मला ही त्रिज्या ही आहे आपला कर्ण आहे किंवा हे म्हणतो हायपोटेनस. मला कर्णाची लांबी काढायची आहे. कर्णाची लांबी म्हणजे काय होणार? आपली ऑटोमॅटिकली सर्कलची रेडियस येणार आहे, सर्कलची त्रिज्या येणार आहे. कसं कर्णाची लांबी? तर काय असतं? 30 डिग्री समोरची बाजू ही काय असते? 30 डिग्री समोरची बाजू ही 30 डिग्री समोरची बाजू 30 डिग्री समोरची बाजू ही काय असते? पायथागोरस किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला? पायथागोरसच्या प्रमेयानुसार 30 डिग्री समोरची बाजू ही काय असते बरं? ही आपल्या कर्णाच्या, कर्ण कोण आहे आपला? कर्ण तुम्हाला माहिती, कर्णाच्या 1/2 असते किंवा अर्धी असते. 1/2 असते बरोबर, किंवा अर्धी असते. मग 30 डिग्री समोरची बाजू किती आहे? 5.5. ही कोणाच्या अर्धी आहे? कर्णाच्या अर्धी आहे. कर्णाच्या अर्धी असते ना 30 समोरची बाजू. मग कर्णाच्या अर्धी म्हणजे कर्ण तिचे दुप्पट होणार का नाही? म्हणजे 5.5 चं दुप्पट काय होणार? 10.5. म्हणजे बघा कर्ण किती आला आपला? 10.5 आला. मग कर्ण म्हणजेच काय आलं आपलं? रेडियस आली. म्हणजे रेडियस मला काय मिळाली? 10.5 मिळाली. समजते का? आता हिंदी काय विचारलं बघा, हेच आपलं कन्सर्न काहीच नाहीये. आता आपल्याला काय पाहिजे? वर्तुळाच्या जागेला 4 पदरी कुंपण घालायचं. म्हणजे वर्तुळाची आपल्याला पहिले परिघ काढावं लागेल किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? आपण त्याला परिघाचा फॉर्म्युला आहे आपल्याला बरोबर. सर्कमफरन्स म्हणू शकतो आपण त्याला. मग वर्तुळाचा सर्कमफरन्स म्हणजे काय असतं? काय असतं बरं? सांगा बरं. 2 पाय r. काय असतं? 2 पाय r. 2 × पाय × r. आणि एरिया काय असतो? पाय r स्क्वेअर. मग 2 पाय r तर हे 2 माहिती आहे × 22/5 बरोबर गुणिले r. r किती आहे? आताच काढला आपण रेडियस 10.5 करायचं.
2 असं ठेवतो. 22 गुणिले 10.5 22 पंचे 110 0 हातचे आले 10 22 0 0 10 0 हातचा आला 1 22 1 22 आणि 1 23 बरोबर. पॉईंट काय 1 नंतर पॉईंट दिला भागिले 7 बरोबर. किंवा 7 किंवा असं करू शकतो आपण ह्याला एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा ह्याला डायरेक्टली असं करा 7 ने भागाकार करा 2 पाय r वरचा परिघ काढला लागला आपल्याला 2 पाय r मग 7 1 10.5 ला भागाकार करा किंवा 105 भागिले 7 करा नंतर पॉईंट बघू आपण 7 1 7 10 तून 7 गेले खाली उरले 3 35 7 5 35 म्हणजे काय आलं 15 आलं. पण पॉईंट एका नंतर पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे उत्तर काय आपलं 1.5 म्हणजे 2 गुणिले 22 गुणिले 1.5 बरोबर. आता 1.5 गुणिले 2 काय होतं 3 होतं ना 3 गुणिले 22 म्हणजे काय होणार 22 66 काय आलं आपलं 66 परिघ आला. पण त्यांनी काय विचारलं आपल्याला जागेला 4 पदरी कुंपण करण्यासाठी 4 पदरी म्हणजे एका पदर किती आला आपला 66 आला. मग 4 पदरी किती होणार 66 गुणिले 4 सायचूक 24 ला 4 हातचे आले 2 सायचूक 24 आणि 2 25 26 264 मीटर 264 मीटर काटेरी तार लागला आहे का उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. समजलं का काय केलं मी हे बघा काय दिलं ही डायग्राम दिली ह्या डायग्राम नुसार काय केलं मी सगळं मेजरमेंट लिहून घेतलं आणि हे फॉर्म्युल्यानुसार आपल्या माहितीनुसार त्यानुसार काय केलं मी हे सगळं केल्यानंतर त्यानुसार आपण काय केलं हा रेडियस भेटली. रेडियस म्हणजे काय असते आपल्याला वर्तुळाचं काय केलं त्यांनी वर्तुळाला कुंपण घालायचं म्हणजे काय वर्तुळाचे आपल्याला परिघ काढावं लागेल. वर्तुळाच्या परिघचा फॉर्म्युला काय 2 पाय r मध्ये आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर आपलं 66 आलं. हे म्हणजे कशामध्ये आलं आपलं मीटर मध्ये आलं. हे जर जेव्हा आपलं 66 मीटर मध्ये आलं मग 66 मीटर मध्ये आल्यानंतर आपण ह्याला काय केलं बघा हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. जेव्हा आपलं 66 मीटर आलं तर 66 मीटर आल्यानंतर हे सगळ्यात मेन आहे आपल्या ह्याच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये सगळ्यात मेन कन्सेप्ट आहे. 66 मीटर आल्यानंतर त्यांनी मग ठीक आहे आपलं उत्तर आहे का 66 नाही का बरं नसणार आहे. त्यांनी काय विचारलं 4 पदरी कुंपण घालायचं म्हणजे 4 वेळेस गुणाकार करावा लागेल. मग 66 गुणिले 4 केलं उत्तर आलं 264 मीटर काय आलं 264 मीटर मध्ये उत्तर आलं. पर्याय क्रमांक 2. समजते. नेक्स्ट क्वेश्चन 6073 यातील प्रत्येक अंक एक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती समसंख्या तयार होतील बरोबर. आता समसंख्या म्हणजे काय असतं तुम्हाला सांगितलं मी समसंख्या म्हणजे काय असते समसंख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 या 5 पैकी कोणतीही संख्या जर एकक स्थानी असेल तर आपण त्याला म्हणतो समसंख्या. मग ह्यांनी काय विचारलं आपल्याला कंपल्सरी कंडिशन काय दिली समसंख्या दिलेली आहे. बरं मग आता 4 संख्या आहेत. आता सगळ्यात पहिले जर तुम्ही 0 वापरलं तर ती समजा आपण जर संख्या घेतली 0 6 7 3 ही 4 अंकी संख्या आहे का नाहीये का बरं 0 जर पहिल्यांदा आला तर सगळं आपलं उत्तर चुकणार आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कोण पाहिजे 6 7 किंवा 3 पाहिजे. परत त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे की आपल्याला काय सांगितलं की समसंख्या पाहिजे. मग समसंख्या पाहिजे म्हणजे काय करावं लागेल मला आपल्या एकक स्थानी 6 किंवा 0 पाहिजे. एकक स्थानी कोण पाहिजे 6 किंवा 0. मग आपण तयार करूया. आता मी पहिल्यांदा काय करतो 6 ठेवतो आणि संख्या बघूया काय तयार होते आपल्या. तर मग आता मी 6 घेतो अगोदर 6 घेतलं 6 7 3 0 एक संख्या तयार झाली बरोबर. परत 6 3 7 0 दोन संख्या तयार झाल्या. आता मी हे बघा एकच स्थानाला दोनच कंडिशन आहेत कोणत्या एक तर 0 पाहिजे एक तर 6 पाहिजे 0 पाहिजे 6 पाहिजे 0 शेवटला घेतलं तर 6 पहिल्यांदा आला 6 पहिल्यांदा घेतलं 0 शेवटला आला दोन संख्या तयार झाल्या. अजून होऊ शकते का 6 0 7 3 होतं का नाही होत कारण 3 जर शेवटी आलं तर ती विषम संख्या होणार. ठीक आहे 7 कडे जाऊया 7 नंतर 7 नंतर काय करतो मी 7 3 6 0 होतंय 7 6 3 0 होतं सॉरी 7 6 3 0 होतं. परत काय करतो मी याला परत 7 6 3 0 लिहिल्यानंतर 7 3 6 0 7 3 6 0 झाले ऑलरेडी आपलं. परत आता काय करू शकतो आपण याला ठीक आहे 6 झालं 3 7 6 0 3 6 7 0 अजून काय लिहू शकतो का आपण बघा बरं. आता हे झाल्या सगळ्या झिरो झाल्या झिरोची संख्या. आता 6 एकक स्थानी असताना 6 एकक स्थानी असताना म्हणजे काय होणार बघा परत आता 0 पासून सुरुवात होते 7 पासून करूया 7 3 0 6 7 0 3 6 बरोबर. परत अजून काय होऊ शकतं 3 ला हे करून 3 7 0 6 3 0 7 6 बघा बरं. अजून काय होतं त्याच्यामध्ये वेगळं येऊ शकते का चेक करा काय अजून आहे त्याच्यामध्ये मला ते वाटत नाही. हे बघा एकदा समसंख्या असल्यामुळे काय करू शकतो मी शेवटी 0 पाहिजे किंवा शेवटी 6 पाहिजे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त संख्या आपण तयार करता येतात का नाही करता येणार. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10
म्हणजे 10 संख्याच्या वर मला तयार करता येत नाहीये, कारण कंडिशन काय दिलेली समज पाहिजे. बरं ठीक आहे, सम संख्या आपण तयार करू. त्यात परत कंडिशन 0 टाकलेला आहे. मग 0 काय होतो, 0 जर अगोदर घेतला तरी संख्या 4 अंकी होती का, नाही होत, 3 अंकीच होते. मग मी इंडिव्हिज्युअल काढलेला आहे. समजते. उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग 3969 आहे. किती आहे, 3969. त्याच दोन संख्यांचा गुणाकार 972 आहे. तर त्या दोन संख्यातील फरक किती. तर मी काय करू शकतो, पहिली संख्या, समजा पहिली संख्या कोणती, x, किंवा पहिली संख्या किंवा म्हणजे दोन संख्येमध्ये पहिली संख्या. दुसरी संख्या कोणती येणार बरं, दुसरी संख्या येणार आपली y. कसे करू शकतो, दोन संख्यांच्या बेरजेचा, दोन संख्यांची बेरीज करतो मी, इकडे करतो बघा. दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग हा किती आहे, 3969 आहे. दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग 3969 आहे. बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय दिलेली आहे, त्याच दोन संख्यांचा गुणाकार 972 म्हणजे x गुणिले y 972 आहे. बरोबर. मग आता मी काय करू शकतो, एक करू शकतो काय, मी x ची किंमत काय करू शकतो, 972 भागिले y लिहू शकतो का, लिहू शकतो. का बरं, हे x इथं गुणाकारामध्ये y च्या, हा y ला आपण तिकडे पाठवला म्हणजे x ची किंमत काय भेटली मला, 972 भागिले y, 972 डिवाइडेड बाय y. मग ही किंमत मी कुठे पुट करणार, किंवा कुठे ठेवणार, मी इक्वेशन 1 मध्ये ठेवणार, ह्याच्यामध्ये ठेवणार. मग x च्या ऐवजी मी काय लिहिणार बघा, 972 भागिले y, 972 भागिले y प्लस y त्याचा वर्ग किती आहे आपल्याला माहिती आहे, 3969. ठीक आहे, ह्याला सॉल्व करा किंवा सोडून बघूया आपण. सोडून कसं करता येईल बघा बरं. जर आपण याला सॉल्व करायचा प्रयत्न केला तर हे आपलं काय होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, समीकरण तयार होतं आपले. ठीक आहे, दोघांचा छेद सेम आहे का, छेद सेम नाही, मग करा त्रिकच गुणाकार. 972 गुणिले 1 972 अधिक y गुणिले y स्क्वेअर, खाली कोण येणार, y गुणिले 1 y इज इक्वल टू काय येणार, 3969. बरोबर आहे, समजते. परत मग काय होणार, 972 अधिक y स्क्वेअर इज इक्वल टू 3969 आणि हा तिकडून y गुणाकार मध्ये होणार. परत मग काय करतो मी, y स्क्वेअर हा इकडे येणार, इकडे आणतो 3969y प्लस 972 इज इक्वल टू 0. आता हे आलं आपले इक्वेशन आलं. ह्याचे असे फॅक्टर काढायचे 972 चे, ज्याचा गुणाकार एवढा आला पाहिजे आणि ज्याचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला एवढं पाहिजे. बरोबर का, एवढं पाहिजे. मग आता फॅक्टर कसे पाडायचे बघा जरा मित्रांनो. आता काय दिलं आपल्याला, x प्लस y चा वर्ग इज इक्वल टू 3969. का बरं घेतला आपण, दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग दिलेला आहे आपल्याला. बरोबर आहे, दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग आपल्याला दिलेला आहे. मग मी काय करतो आता, हे जर तुम्हाला माहित असेल कशाचा वर्ग आहे तर आपल्याला सोपं जाईल एकदम. x प्लस y चा वर्ग आणि हा आहे आपला 63 चा वर्ग. कशाचा वर्ग मित्रांनो, 63 चा वर्ग आहे. म्हणजे ह्याला पण इथं काय होईल, ह्याला काय लिहू शकतो मी, असं लिहू शकतो का, 63 चा वर्ग. इकडे काय होणार, x प्लस y चा वर्ग. बरोबर, 63 चा वर्ग ह्याचा वर्ग, दोन्ही साईडला काय सेम सेम, म्हणून काय होणार, x प्लस y इज इक्वल टू 63. म्हणजे आपल्याला अशा संख्या पाहिजे की दोघांचं बेरीज किती आली पाहिजे, 63 आलं पाहिजे. तेव्हा यांचा गुणाकार 972 आहे. मग 972 ची पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, फॅक्टर पाडावं लागते. मग 9 आणि 7 16, 16 आणि 2 18 म्हणजे 3 भाग जातो. ठीक आहे, 3 गुणिले 3 त्रिक 9, 3 दुने 6, परत उरला 3 चौक 12, 3 चौक 12, 3 दुने 6 आणि 12, हातचा आले 3 दुने 6 आणि 7, 3 त्रिक 9. परत ह्याला बघा 4 आणि 3 2 5 आणि 4 9, परत 3 भाग जातो. 3 गुणिले 3 1 3 0, 3 8 24 करून बघा. 3 8 24 4 8 आले 2, 3 0 0 2 2 3 1 3, परत 3 भाग जातो का, जातो 3 1 3 3 3, परत 3 3 त्रिक 9, परत 1 उरला 3 6 18, परत 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 12, परत काय होणार 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4. बरोबर, परत 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय करू शकतो बरं, आता आपण 2 3 पैकी एक 3 घ्या, एक घ्या, एक घ्या. बरोबर, आता काय आपलं उत्तर, हे घेतला 3, हा घेतला 3, हा घेतला 2 आणि हा घेतला 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 2 54. ठीक आहे, म्हणजे आपल्याला असे फॅक्टर पाहिजे आता की ज्याचं बेरीज काय आले पाहिजे, 69 आले पाहिजे.
म्हणजे 972 असे फॅक्टर घ्या की ज्याची बेरीज आली पाहिजे आपली 63. ज्याची बेरीज आपली किती आली पाहिजे बरं 63. 63 कशी बरं समजा 3 त्रिक 9 9 त्रिक 27 घेतलं मी. हा हे बघा 3 घेतलं समजा पहिल्यांदा हे आले 27 आणि 3 त्रिक 9 9 दुने 18 18 दुने 36 बघा बरं 3 त्रिक 9 9 दुने 3 त्रिक 9 9 म्हणजे हा बघा ह्याचा एक संच करा ह्याचा एक संच करा 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 27 गुणिले 3 त्रिक 9 9 दुने 18 18 36 करा बरं बेरीज 7 आणि 6 13 3 आणि 2 5 1 6 म्हणजे बघा 63 आणि 27 गुणिले 36 किती येतं 63 म्हणजे बघा 63 आपलं इथं मॅच झालं म्हणजे एक संख्या 36 एक संख्या 27 मध्ये मी काय विचारलं तर दोन संख्यातील फरक किती मग एक संख्या कोणती आली 36 दुसरी आली 27 दोघांचा फरक किती आलेला आहे 9 आलेला आहे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आलेलं आहे कसं केलं बघा हे तुम्हाला वर्ग माहिती आहे 63 वर्ग आहे माहित झालं मग उत्तर काय आलं दोघांची बेरीज 63 आली मग असे फॅक्टर पाडले असे अवयव पाडले की त्या दोन संख्यांची बेरीज 63 आली पाहिजे आणि मग ती भेटली आपल्याला 27 आणि 36 ह्या दोघांचा फरक विचारलाय म्हणून उत्तर आलं समजतंय का नेक्स्ट क्वेश्चन 92 ही संख्या 83 वेळा घेऊन 92 ही संख्या किती वेळा घ्यायची 83 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल आता हे बघा 92 संख्या घेतली त्यांनी म्हणजे एकक स्थानी कोण आहे 92 ला 2 आहे एकक स्थानी कोण आहे 2 आहे मग मी समजा काय केलं 2 गुणिले 2 समजा एकदा घेतली उत्तर आलं 4 परत काय समजा तीनदा घेतली 2 गुणिले 2 गुणिले 2 काय उत्तर आलं 8 आलं 2 गुणिले 2 गुणिले 2 उत्तर काय आलं आणि परत इकडे 2 16 आलं बरोबर 4 4 म्हणजे एकक स्थानी कोण आला एकक स्थानी 6 आला परत काय होणार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 1 2 3 4 5 उत्तर काय येणार 32 एकक स्थानी कोण आला 2 आला परत 32 गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 3 4 5 6 बघा एकदा घेतला दोनदा घेतला तीनदा घेतला चारदा सॉरी दोनदा घेतला तीनदा घेतला चारदा घेतला पाचदा सहादा घेतलं काय झालं 64 आलं एकच स्थानी परत 4 आला म्हणजे परत काय झालं रिपिटेशन सुरू झालं म्हणजे 4 8 6 2 हे संख्येचं रिपिटेशन 4 8 6 2 म्हणजे 4 4 च्या फरकाने परत काय होतं परत रिपिटेशन असतं का बरं बघा आता 64 आलं 64 गुणिले 2 केलं काय बरं 128 परत कोण आले एकच स्थानी 8 आला पहिला 4 नंतर परत कोण आला 8 आला 128 ला परत जर 2 ने गुणलं तर काय होतं 2 16 परत 6 आला म्हणजे 4 8 6 2 चं रिपिटेशन परत येत आहे 92 संख्या 83 वेळा 83 वेळा म्हटल्यावर काय करायला मला 83 भागिले 4 करावं लागेल 4 का बरं रिपिटेशन परत होतंय परत ती संख्या येते 4 वेळेस मग 4 दुने 8 बरोबर 4 दुने 8 0 खाली उरले 3 म्हणजे 3 उरलेले आहे आपले म्हणजे परत काय करायला आपल्याला 92 ला 3 दा गुणावं लागेल 92 गुणिले 92 गुणिले 92 म्हणजे एका स्थानच्या अंकाला 3 दा गुण लागेल म्हणजे बे दुने 4 4 दुने 8 उत्तर काय बरं 8 पर्याय क्रमांक 3 समजलं कसं केलं रिपिटेशन होते 4 वेळेस मग त्याला काय केलं मी त्या 83 ला 4 न भाग दिल्यामुळे 3 उरले मग 3 उरले म्हणजे काय करायला लागलं आपल्याला वरच्या 3 च मग 3 वेळेस गुणाकार केल्यानंतर उत्तर काय येतं बरं 8 येते मग आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे मस्त आहे का सोपं येतं शेवटचा क्वेश्चन बघूया आपण आज हा शेवटचा क्वेश्चन बघूया काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट करत चला लिहित चला बोलत चला आणि कंटिन्युअसली आपण लेक्चर घेणार आहोत कंटिन्युअसली लेक्चर आपले अपलोड होणार आहे बघूया प्रश्न एका वर्तुळावरील 7 बिंदू परस्परांशी एकमेकांना जोडल्यानंतर 4 रेषाखंड काढलेले आहेत तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतात आता समजा बघा सर्कल दिला आपल्याला किती आहे 7 बिंदू 1 2 3 4 5 6 आणि 7 बरोबर त्यांनी काय केलं बरं आपल्याला विचारले त्यांनी किंवा आपल्याला दिलेलं काय आहे बरं त्यांनी दिले की 7 बिंदू परस्परांशी एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढलेले आहेत 4 रेषाखंड ऑलरेडी काढले समजा ह्या बिंदूपासून मी हा रेषाखंड काढला हा काढला बरोबर हा काढला आणि हा काढला किती काढले मी 4 काढले 4 ऑलरेडी दिले तर आणखी जास्तीत जास्त किती काढता येतील 4 ऑलरेडी काढले 4 चा काही डोक्यात आणायचं नाही हा पॉईंट घेतला आपण समजा ए पॉईंट घेतला ए नाव देऊ याला बी नाव देऊ याला सी देऊ याला डी याला ई आणि याला एफ आणि जी 1 2 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे मग हे रेषाखंड निघाले मग इथं राहिले 2 मग हा एक घेतो आणि हा एक म्हणजे ए बिंदू पासून किती रेषाखंड झाले बरं 2 झाले एक्स्ट्रा आपले पहिले त्यांनी आपल्याला दिलेले किती आहेत 4 किती दिले आपल्याला त्यांनी 4 दिलेले
1 2 3 4 हा दोन बिंदू निघले आपल्या एक्स्ट्रा. ठीक आहे. नंतर आता बी पॉईंट घेतो मी. बी पॉईंट पासून एक डबल घ्यायची गरज आहे का? नाही. मग डबल तिचा अर्थ एकच झाला. बी पासून सी कडे होतो का? एक होतो. एक झाला. बी पासून इकडे डी कडे 2 बघा 3 4 5 नंतर किती झाली? 5 झाली. ठीक आहे. सी पासून परत ए कडे ऑलरेडी आहे. बी कडे पण आहे. 1 2 3 4 बघा कसं होतंय. आता कोणते दोन झाले पण आपले? पण ए झाला, बी झाला, सी झाला. डी पॉईंट पासून ए कडे ऑलरेडी आहे. डी पॉईंट पासून बी कडे ऑलरेडी आहे. सी कडे आहे. ई कडे एक झाला, 2 झाले, 3 झाले. आता ए बी सी डी ई पॉईंट पासून ए कडे आहे, बी कडे आहे, सी कडे आहे, डी कडे आहे. एफ कडे नाहीये आणि जी कडे नाहीये. 2 झाले. आणि ए बी सी डी ई एफ पॉईंट पासून बघा. एफ पॉईंट पासून सगळ्यांकडेच आहे. फक्त एफ आणि जी चं जोडलेलं नाहीये. म्हणजे एक पॉईंट म्हणजे बघा 5 आणि 2 7 7 आणि 4 12 12 आणि 13 14 15 16 17 18 किंवा एफ आणि जी चं जोडलेलं आहे का नाही? एफ आणि जी चं 5 आणि 2 7 7 आणि 4 11 11 12 13 14 15 हा बरोबर आहे. 17 18 नाही. कॅल्क्युलेशन चुकलं आपलं. 2 आणि 5 7 7 आणि 4 11 12 13 14 15 16 आणि 17 पर्याय क्रमांक 4. समजतंय का कशी डायग्राम तयार झाली? अशा पद्धतीने आपण डायग्राम तयार केलेली आहे. म्हणजे 17 बिंदू किंवा 17 रेषाखंड आपल्याला काढता येतील. आता बघा मी काय केलंय बघा. ए आणि बी हा रेषाखंड एकच आहे. मग बी पासून ए कडे गेला काय आणि ए पासून बी कडे गेला काय? डबल तो काउंट करायचा नाहीये. त्यामुळे आपण तसं डबल काउंट केलेलं नाही. तुम्ही घरी आकृती प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला ऑटोमॅटिकली उत्तर येऊन जाईल. बरोबर. आता अशा प्रकारे आपण 15 प्रश्न घेतले. तर आता आपण काय करूया, आज इथे थांबूया आपण. आणि तुम्हाला कोणत्याही प्रश्नामध्ये किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये कोणत्याही क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तर तुम्ही आवश्यक कमेंटमध्ये लिहा. हे आपण 15 क्वेश्चन घेतले. हे एकदा बघा, घरी जरा सॉल्व्ह करा, प्रयत्न करा. जर काही डाऊट असेल तर परत तुम्ही प्लीज आवश्यक कमेंट करा, कमेंटमध्ये लिहा तुम्ही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बरं, की आपण कंटिन्युअसली लेक्चर घेत आहोत, कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत आहोत. जर तुम्हाला लेक्चर आवडलं किंवा काही डाऊट असेल किंवा नाही जरी आवडलं तरी तुम्ही प्लीज कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून आम्हाला तुमचे प्रॉब्लेम समजतील किंवा काही समस्या समजतील. आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की आमचं पण प्रोत्साहन किंवा मोटिवेशन आम्हाला मिळून जातं. आणि आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, 2014चा उरलेले 15 क्वेश्चन पुढचे आपण घेणार आहोत. तर तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कंटिन्युअसली चॅनलवर जे अपडेट असतील ते अपडेट बघत राहा. तुमची येणारी टीईटीची तुमची जी एक्झाम आहे ती तुम्हाला नक्कीच एकदम सोपी होऊ शकतो किंवा एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये मार्क मिळवू शकता. चालेल. धन्यवाद.